मित्रांनो, तुम्ही जर ओंकारेश्वरमध्ये येत असाल ज्योतिर्लिंग दर्शनासाठी, तर इथे शेगाव संस्थानाचं हे जे भक्तनिवास आहे गजानन महाराजांचं, या भक्तनिवासामध्ये तुम्ही ट्राय करा रूम मिळते का. आधार कार्ड आणि तो फॉर्म भरायचा असतो, त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला मिळेल. मंदिराच्या जवळच यांचा सगळा सेटअप आहे. आता आपण इथून निघणार. सकाळचे वाजले आहेत 6. आम्ही तयार झालो आहोत. आता इथून मंदिर एकदम जवळ, जस्ट नर्मदा नदी इथेच आहे. क्रॉस करायची आणि दर्शनाला जायचं. गाडी लावायला पण सोय आहे, पण ती ओपन पार्किंग आहे. तर फुल झाली तर यू मे हॅव टू डू सम अनदर अरेंजमेंट. गरम पाणी असतं. रूम एकदम छान आहे. एव्हरीथिंग इज गुड. चल तर आता जाऊ आपण दर्शनाला. शेगाव संस्थानाच्या भक्तनिवासातून निघाल्यावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर. नर्मदा नदीवरचा हा पूल आपण क्रॉस करतो, नर्मदाष्टकम वाचतो आणि पुढे आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेतो. आमचं दर्शनही अतिशय छान झालं. पूर्णपणे शांततेत आम्हाला दर्शन घेता आलं. ॲज युज्युअल मंदिराच्या मधले काही फोटो व्हिडिओ मी घेतले नाही आहेत, त्यामुळे मी ते तुम्हाला इथे दाखवू शकत नाही. तर मित्रांनो, ओंकारेश्वराचं दर्शन झालं आहे. आता ही नर्मदा नदी दिसते तुम्हाला, छान एकदम मस्त वाटतं आहे. त्या तिकडे ते आहे ममलेश्वराचं मंदिर. आता आम्ही इकडून हा पूर्ण ब्रिज वगैरे क्रॉस करून जाणार तिकडे ममलेश्वराचं दर्शन घेऊ. आलोय या गजानन महाराज संस्थानाच्या भक्तनिवासात. इथे नाश्त्याची सोय आहे आपली. नाश्ता करू. इथली स्वच्छता किती छान आहे बघा. आरती सुरू आहे मस्त इकडे. मला तर वाटतं की ओंकारेश्वर ममलेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहेत यांच्या व्यवस्थापनाची, पूर्ण मॅनेजमेंटची ती जबाबदारी या शेगावच्या संस्थानालाच देऊन टाकायला पाहिजे. तर मित्रांनो, मस्तपैकी आता ओंकारेश्वर ममलेश्वर यांचं दर्शन झाल्यानंतर ओंकारेश्वरच्या या बारीक बारीक गल्ल्यांमधून जाऊन आता आपण ओंकारेश्वरच्या बाहेर पडणार आहोत. पुढचा स्टॉप आता रावेरखेडी, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं समाधीस्थान. गाडी एक नंबर सुरू आहे. गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यांचा सेटअप मागे सगळा आहे. मागे मजा करतायत. रस्ते अतिशय भंगार आहेत MP मधले. म्हणजे आपल्याकडचे जे ॲव्हरेज रस्ते असतील त्याच्यापेक्षा थोडेसे खराबच आहेत. जे फॅक्ट आहे, जे आहे, जे मला जाणवलं ते मी सांगतोय. कोणी वाईट नका वाटून घेऊ तुम्ही जर MPचे असाल तर. कर्नाटकमध्ये आम्ही गेलो होतो. हम्पी, बदामी, पट्टाडकल, तिकडे रस्ते एकदम छान होते. मी भरभरून स्तुती केली होती ते. ओंकारेश्वर ते रावेरखेडी 41 किलोमीटर अंतर आहे. ट्रॅफिक वगैरेच्या कंडिशननुसार 1 ते सव्वा तास पोहोचायला लागतो. आपण निघालो ओंकारेश्वरकडून. आपल्याला जायचं आहे महेश्वर, पूर्ण एक्सप्लोअर करायला. तर त्याच्यामध्ये थोडासा डिटूर घेऊन ही समाधी आहे. तर ही आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांचं जे काही स्वप्न होतं, हे श्रींची इच्छा आहे जी हे स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं, आपलं स्वतःचं राज्य असावं. याच्यामध्ये या स्वप्नाला साकार करण्यासाठी ज्या ज्या महान लोकांनी परिश्रम घेतले त्यांच्यापैकी एक म्हणजे द ग्रेट श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. अतिशय खतरनाक व्यक्तिमत्व, शस्त्र आणि शास्त्र दोघींमध्ये निपुण. कोकणातल्या चित्पावन ब्राह्मण घराण्यात हे जन्माला आले होते आणि त्यांचा मृत्यू इथे झाला, रावेरखेडी, मध्य प्रदेश. कितीतरी लढाया त्यांनी जिंकल्या आणि इतिहासात नोंद आहे की असे फार मोजके लोक आहेत, शूरवीर आहेत की जे एकही लढाई हारले नाही. तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसोबतच हे देखील त्यांच्यातले एक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि त्यांचे जे काही चांगल्या गोष्टी होत्या, पराक्रमी शूरवीर जे होते त्याच्यातले काही गुण आपण आपल्या आयुष्यात आत्मसात करता येतील का याचा प्रयत्न करायचा. फुल ऑफ रोडिंग सुरू आहे. मंडलेश्वर मार्ग म्हणून हा रोड आहे. आपण आता रावेरखेडीकडून महेश्वरकडे जातोय. गुगल मॅपच्या भरोशावर गाडी टाकली आणि बघा आता आम्ही किती भयानक रस्त्यावर आलोय. ऑफ रोडिंग शेतातला रस्ता आहे आणि कट टू कट जावं लागतं एकदम. आणि 5-9 च्या स्पीडवर जावं लागतंय फर्स्ट गिअरवर.
काम आहे. रस्ता बघा किती बेकार आहे. तर ॲडव्हेंचर पाहिजेच होतं. हे घ्या ॲडव्हेंचर. आणि इथे काय आहे, ट्रॅक्टर जाऊन आहे ना, हे चिखलाचे खड्डे जे आहेत ते वाटतात छोटे पण खूप खोल झाले. टेक्निक आहे आपल्या गाडीची, एकदम भारी खासियत आहे स्कॉर्पिओ यांची. इनिशियल टॉर्क असतो तो एकदम प्रॉपर तुम्हाला ट्रॅक्शन देऊन त्या चाकांना घेऊन जातो पुढे. कुठेतरी कोणी भेटलं की आम्ही विचारू एकदा की बरोबर आहे का. तसं आपल्याकडे दिवस पडलेला आहे, काही टेन्शन नाही आहे. पण किती वेळ असं फिरत राहायचं. भूक वगैरे लागली तर सगळे गॅस, किचन, खिचडी, मॅगी सब आहे अपने पास. पाणी पण आहे, डिझेल फुल आहे, काही टेन्शनच नाही. महेश्वर फूल आएगा वहाँ पे. अच्छा, फूल से मल्लेश्वर आएगा, मल्लेश्वर से महेश्वर. ठीक आहे. अशा प्रकारे हा सगळा ऑफ रोडिंगचा पॅच कंप्लीट करून आम्ही मेन रस्त्याला लागलो आणि पुढे पोहोचलो महेश्वरला. नमस्कार मित्रांनो, तर आता मी आलेलो आहे महेश्वरला आणि अहिल्याबाई होळकरांच्या पवित्र नगरीमध्ये आपण आलेलो आहोत. तर इथे किल्ला आणि नर्मदा घाट हे एक्सप्लोअर करू. पण त्याच्या आधी आता लागली भूक. तर इथे आपण आलेलो आहोत श्री बाके बिहारीजी मंदिर, शुद्ध सात्विक पवित्र भोजन. असं जेवण झालं ना मित्रांनो, खतरनाक. वाव. तर आता आम्ही जाणार नर्मदा घाटावर. इकडे महेश्वरमध्ये तशा बघण्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु आम्ही 2 गोष्टी बघितल्या. अहिल्याबाई होळकरांचा हा किल्ला आणि समोरच असलेला नर्मदा घाट. इथे पायऱ्यांची सोय आहे आणि तुम्ही थोडं पुढे जाऊन नर्मदा नदीच्या या पाण्यात स्नान देखील करू शकता. मित्रांनो, महेश्वरच्या जवळच असलेली ही जागा म्हणजे सहस्त्रधारा. इथे नर्मदा नदीच्या इतक्या धारा आहेत खडकांमुळे तयार झालेल्या की असं वाटतं की नदीचा प्रवाह हा 1000 धारांमध्ये म्हणजे सहस्त्र धारांमध्ये डिवाइड झालाय. तर आता सहस्त्रधारा या ठिकाणी आपली मध्य प्रदेश टूर एंड होत आहे. स्कॉर्पिओ यांची लॉंग टूर आता इथे समाप्त होत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग ऑल दिस एपिसोड्स. तुम्ही बाकीचे जर काही पाहिले नसतील तर ते नक्की एक्सप्लोअर करा, बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया अशा पुढच्या जबरदस्त अशा लॉंग टूरच्या व्हिडिओजमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ. बाय.